जर कोणी तुम्हाला तुमचा पगार आणि वय विचारलं तर कधीच कोणाला सांगू नका. ते नेहमी लपवून ठेवा. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की कर्ज लवकरात लवकर परत करणे गरजेचे असते आणि आजारातून लवकरात लवकर बरे होणे. प्रत्येक वेळी लोकांसमोर आपला मोठेपणा सांगू नये आणि दुसऱ्यांना नावं ठेवणेही चुकीचे आहे. आपल्या घरी जे पाहुणे येतात, नातेवाईक येतात, त्यांना नेहमी मान दिला पाहिजे आणि जे जातात त्यांचा सन्मान केला पाहिजे. आपल्या घरामध्ये आपल्याला जेवढ्या वस्तूंची गरज असेल तेवढ्याच वस्तू घेऊन याव्यात. तेच फायद्याचे असते. त्यामुळे फालतूचा खर्चही वाचतो. आपली कमाई कितीही असू द्या, परंतु आपल्या आरोग्यासाठी घरातील साधे जेवण, डाळ, चपाती, चटणी, भात हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. दूध हे नेहमी उभे राहून पिले पाहिजे. त्यामुळे पचनाचा त्रास होत नाही आणि गुडघेही दुखत नाही. तर पाणी आणि औषध हे बसूनच घेतले पाहिजे. आपल्या शब्दांना खूप किंमत असते. आपल्यामुळे इतरांची मने दुखावली जातात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, शब्द नेहमी सांभाळून बोला. नेहमी इतरांच्या दुःखात पहिले जायला पाहिजे आणि सुखामध्ये नंतर गेले तरी चालते. या 3 गोष्टी आपण कधीच विकत घेऊ शकत नाही. पहिलं म्हणजे कुटुंब एकत्रित बांधून ठेवणे. दुसरं म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये सुरक्षा असते ती. आणि तिसरं म्हणजे कोणतीही गोष्ट केल्यानंतर मिळणारे मानसिक समाधान. या 3 गोष्टी कधीही कोणाची वाट पाहत नाहीत. पहिली म्हणजे गेलेली वेळ परत कधीच येत नाही. दुसरं म्हणजे मृत्यू कोणासाठीही थांबत नाही. आणि तिसरं म्हणजे ग्राहक कधीच एका दुकानासाठी थांबून राहत नाहीत. या 3 गोष्टी आयुष्यात खूप मौल्यवान असतात. पहिलं म्हणजे आपल्याला इतरांकडून मिळणारे प्रेम. दुसरं म्हणजे आपल्यामध्ये असलेला आत्मविश्वास. आणि तिसरं म्हणजे आपल्या अडचणींच्या वेळी मदत करण्यासाठी नेहमी उभे असतात तेच खरे मित्र असतात. या 3 गोष्टी कधीच कायमस्वरूपी नसतात. पहिलं म्हणजे आपल्याला पडणारी स्वप्न. दुसरं म्हणजे आपल्याला आयुष्यात मिळणारे यश. तिसरं म्हणजे आपले भाग्य. या 3 गोष्टींमुळे आपले आयुष्य सावरते. पहिलं म्हणजे आपल्यामध्ये असलेली खूप कष्ट करण्याची ताकद. दुसरं म्हणजे आपली कामावरची निष्ठा. आणि तिसरं म्हणजे आपल्यामध्ये असलेला त्याग करण्याचा स्वभाव. या 3 गोष्टींपासून नेहमी सावध राहा. वाईट संगतीमुळे माणसाचे आयुष्य खराब होते. आपल्यामध्ये असलेला स्वार्थी स्वभाव आपल्याला पुढे जाऊ देत नाही. कोणाचीही सतत निंदा करू नये. या 3 गोष्टी कधीच कोणी आपल्यापासून चोरू शकत नाही. पहिली म्हणजे आपली हुशारी कोणीच आपल्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. दुसरं म्हणजे आपले चांगले चरित्र. आणि तिसरं म्हणजे आपल्या स्वभावामध्ये असलेले चांगले गुण. या 3 व्यक्तींची पारख अडचणींच्या वेळी होते. पहिलं म्हणजे स्त्री अडचणीच्या वेळी कशी वागते. दुसरं म्हणजे भाऊ अडचणीच्या वेळी खंबीरपणे उभे राहतो का. आणि तिसरं म्हणजे कठीण प्रसंगी खरे मित्र साथ देतात का. जीवनात या 3 व्यक्तींचा नेहमी आदर करा. ज्या आईने आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतलेली असते. जे वडील कायम प्रत्येक अडचणीच्या वेळी आपल्या मागे खंबीरपणे उभे असतात. ज्या गुरूंमुळे आपण आयुष्यात कसे वागायचे, बोलायचे याचे शिक्षण घेतो. या 3 गोष्टी कधीच विसरू नका. पहिलं म्हणजे कोणाकडूनही घेतलेले कर्ज द्यायला विसरू नका. दुसरं म्हणजे शरीर निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा. तिसरं म्हणजे कर्तव्य पार पाडताना कधी मागे पुढे पाहू नका. दररोज अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.